नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा असं संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. आणि खरोखरच लहानपण म्हटलं की निखळ आनंद आणि निरागसता असते. पण काही मुलांच्या बाबतीत मात्र ही जी निरागसता असते, हे जे त्यांचं बालपण असतं ते हिरावून घेतलं जातं. खेळण्या बागडण्याच्या वयात ह्या मुलांना कामाला लावलं जातं. बालमजुरी हा जो प्रश्न आहे, या प्रश्नामुळे अनेक समस्या निर्माण होतात आणि त्या मुलाच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक वाढीवर विपरीत परिणाम दिसून येतात. खरं तर बालमजुरी ही जी समस्या आहे ही केवळ भारतात नाहीये, तर जगभरात आपल्याला दिसून येते. आणि म्हणूनच जगभरातील अनेक संस्था एकत्र येऊन अनेक वेगवेगळ्या प्रकारची कामं करतायत. आजचा दिवस 12 जून हा त्याचसाठी आहे. 12 जून ह्या दिवसाचं विशेष औचित्य असं आहे की हा जागतिक पातळीवर साजरा केला जातो आणि बालमजुरी प्रतिबंधात्मक दिवस म्हणून हा साजरा केला जातो. आणि आजच्या आपल्या सखी सह्याद्रीचा विषय आजच्या दिवसाला अनुसरूनच आहे. आजचा आपला सखी सह्याद्रीचा विषय आहे बालमजुरी संपवूया. बालमजुरी संपवूया हा आजच्या आपल्या सखी सह्याद्रीचा विषय आहे. बालमजुरी प्रतिबंधात्मक दिवसानिमित्त म्हणजे आजच्या दिवसानिमित्त ह्या विषयातले तज्ज्ञ, ह्या विषयी जे अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत बालमजुरीला प्रतिबंध करण्यामध्ये, ते तज्ज्ञ आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेले आहेत. त्यांचं आपण स्वागत करूया. आपल्या पहिल्या तज्ज्ञ आहेत निशा नगरारे. नमस्कार मॅम, कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. नमस्कार. निशा नगरारे ह्या सहाय्यक आयुक्त आहेत, कामगार विभाग, महाराष्ट्र शासन. त्याचप्रमाणे आपले जे दुसरे तज्ज्ञ आहेत ते आहेत दिनेश ककोत. नमस्कार सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. ककोत सर हे क्राय या संस्थेचे सहयोगी महाव्यवस्थापक आहेत. आपल्या दोन्ही तज्ज्ञांना आज आपण कार्यक्रमातून प्रश्न तुम्ही विचारू शकता आणि तुमचा जो सहभाग आहे तो नक्कीच अतिशय महत्त्वाचा असा आहे. कारण नक्की बालमजुरी म्हणजे काय, बाल कामगार म्हणजे काय आणि ह्यामध्ये कोणत्या संस्था कार्यरत आहेत आणि एक सजग नागरिक म्हणून आपण काय करू शकतो याविषयी तुमच्या मनात नक्कीच प्रश्न असतील. ते सगळे प्रश्न तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. त्यासाठी आमचे जे दूरध्वनी क्रमांक आहेत ते मात्र लगेचच टिपून घ्या. आमचे फोन नंबर्स असे आहेत 24908050 आणि 24988050. 022 हा आहे STD कोड मुंबई बाहेरील सगळ्या प्रेक्षकांसाठी आणि मोबाईल धारकांसाठी. कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत, पण नेहमीच्याच दोन सूचना. एक म्हणजे जेव्हा तुम्ही फोन कराल तेव्हा तुमच्या टीव्हीचा आवाज अगदी कमी ठेवा किंवा म्यूट ठेवला तरी चालेल. आणि दुसरं म्हणजे आजच्या विषयाला अनुसरूनच आपले प्रश्न येऊ देत. तर सुरुवात करूया कार्यक्रमाला. मॅम, तुम्हाला मी आधी प्रश्न विचारते की आजच सकाळी पेपरमध्ये अशी बातमी आहे अगदी फ्रंटलाईनवर की 80% बालमजुरी जी आहे ती कमी झालेली आहे साधारण 2005च्या तुलनेमध्ये. तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? बालमजुरी आपण बघतच आहोत, ही एक सामाजिक समस्या आहे आणि त्याचबरोबर ती आर्थिक, मानसिक सुद्धा समस्या एका मुलांची तशीच त्यांच्या कुटुंबियांची सुद्धा झालेली आहे. खरंय. तर या प्रमाणात आपण बघतोय तर त्या उद्देशानेच आजचा हा दिवस जो आहे 12 जून, तर ILO इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन्स यांनी
त्यावेळेला वेगवेगळ्या समित्यांचा विभागांचा यामध्ये समावेश करून आणि मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे आणि या बालमजुरीला प्रतिबंध करणे या उद्देशाने हा दिवस आपण जगभर सगळीकडे साजरा करीत आहोत। आणि त्याकरिता शासनाचे काही विविध यंत्रणा देखील आहेत, त्यासुद्धा या बालमजुरीकरिता ला प्रतिबंध करण्यासाठी कार्यरत आहेत। बरोबर। अशा पद्धतीने आपण कायद्याच्या कक्षेत राहून आणि बालमजुरी कशा पद्धतीने जेवढी चांगल्या प्रभावीपणे आपण त्याला प्रतिबंध करू शकू आणि अशा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये त्यांचा समावेश करू शकू या दृष्टीने आपण कामगार विभाग आमचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे। आणि त्याकरिताच कृतीदल धाडसत्रांचे देखील धाडसत्रांचा देखील यामध्ये कृती दलांची स्थापना माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलेली आहे। आणि अशा पद्धतीने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये कृती दल धाडसत्रे कार्यरत आहेत आणि त्या अंतर्गत बालमजुरे बाल कामगार जिथे कुठे आढळतात त्या दृष्टीने त्यांना तिथून रेस्क्यू करून आणि त्यांचं पुनर्वसन गरज पडल्यास त्यांच्या कुटुंबियांचं आर्थिक पुनर्वसन देखील करण्याची यामध्ये तरतूद आहे। त्या पद्धतीने कामगार विभाग कार्यरत आहे। नक्कीच मॅडम, म्हणजे खरं तर खूप वेगवेगळ्या स्तरांवर हे काम चालू आहे। सर, तुम्ही क्राय या संस्थेसाठी कार्यरत आहात, तर संस्थेचे साधारण काय उपक्रम असतात लहान मुलांसाठी? क्राय हा 1979 मध्ये स्थापित केलेला आहे। विपिन कपूर म्हणून जे व्यक्ती होते त्यांनी हा पूर्ण संस्था उभा केला। गेल्या 30 ते 35 वर्षापासून क्राय मुलांच्या अधिकारांवर, म्हणजे शिक्षणाचा अधिकार असेल, पार्टिसिपेशनचा जे अधिकार असेल, आरोग्याचा जे अधिकार आहे त्या संदर्भामध्ये आपण काम करतो आणि प्रोटेक्शनच्या मुद्द्यांवर सुद्धा आम्ही काम करतो। जेव्हा आपण संरक्षणाचा मुद्दा म्हणतो, राईट टू प्रोटेक्शन म्हणतो, त्यामध्ये सुद्धा आम्ही वेगवेगळ्या संस्थांबरोबर, जर गेल्या एवढ्या वर्ष क्राय जे आहेत अराउंड 180 ऑर्गनायझेशन बरोबर काम करतो अक्रॉस द कंट्री। आणि वेगवेगळ्या राईट्स जे अधिकार आहेत त्या मुलांचा, शिक्षणाचा असेल, प्रोटेक्शनचा मुद्दा असेल, याबरोबर आम्ही त्यांच्याबरोबर पार्टनर्स बरोबर जे आहे संस्था आहे त्यांच्याबरोबर आम्ही म्हणून काम करतो। जेव्हा बेसिकली असं आहे की आम्ही जेव्हा काम करतो म्हणजे काय करतात, आम्ही ज्या कम्युनिटी आहे किंवा आपण गावांमध्ये काम करतो तिकडचं जे महिला मंडळ असेल, मुलांचं ग्रुप असेल, ॲडोलेसंट गर्ल्स मुली आहेत त्यांचा जे ग्रुप आहे त्यांच्याबरोबर आम्ही काम करतो। त्यांना वेगवेगळ्या ज्या लॉज आहेत, त्या वेगवेगळ्या जे इश्यूज आहेत त्याच्या संदर्भात त्यांचा ट्रेनिंग घेतात, त्यांचा कॅपॅसिटी बिल्ड करतो, क्षमता वाढवतात। आणि मग त्यांना असं म्हणतं की हा जे मुद्दे आहे त्याच्यावर आपण कसं काय काम करतोय। फॉर एक्झाम्पल काही मुलं कामाला जात असेल तर मुलंच सांगतात मग की हे मुलं कामाला जातात, त्यांच्या आई वडिलांना जाऊन सांगतात की तुम्ही कामाला पाठवू नका, शाळेत बघा। मेजर इम्पॅक्ट क्रायचा आहे की आम्ही म्हणतोय की जर बालमजुरी तर थांबवायचं असेल तर आपल्याला आपल्या देशामध्ये शाळाचं जे क्वालिटी आहे किंवा शाळेचं जे ऍक्सेसिबिलिटी आहे ते वाढवणं हा खूप गरजेचं आहे। याच्यावर आम्ही जोर देतो। आम्ही सरकारबरोबर आम्ही हेच म्हणतोय की शिक्षणाच्या संदर्भामध्ये सरकारने खूप काळजीपूर्वक काम करावं आणि जिथे जिथे ऍक्सेसिबिलिटीचा मुद्दा आहे तिथे तिथे सरकारने काम करावं। अशा प्रकारे आम्ही या सर्व राईट्सच्या मुद्द्यांवर आम्ही संस्थांबरोबर काम करतो। बरोबर, म्हणजे खरं तर खूप वेगवेगळे विषय आहेत लहान मुलांच्या संदर्भात, त्या सगळ्यांवर आपण काम करताय। सर, कार्यक्रमात आपल्याला पहिला फोन आलेला आहे। प्रमोद वेदविख्यात आपल्याशी बोलतायत नाशिकहून। नमस्कार, बोला, आपला प्रश्न विचारा। हा, नमस्कार। माझे 2 प्रश्न। पहिला प्रश्न असा आहे की बालमजुरी म्हणजे मर्यादा काय पहिला आहे, आणि दुसरा असं विचारायचं की आम्हाला कुठे बालमजूर आढळलं तर आमची गुप्तता राखली जाते का, आम्ही कोणाशी संपर्क साधावा की इथे बालमजूर आहेत पण आमचं नाव गुप्त ठेवलं जातं का, म्हणजे संपर्क कुठे साधावा याच्याबद्दल सांगितलं। ठीक आहे, संपर्क कुठे साधावा हे आपण आपल्या पाहुण्यांकडून माहिती करून घेऊया। निशा मॅडम, आज देखील तुमच्या ऑफिसमध्ये एक कार्यक्रम साजरा झाला, तर त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा आणि त्यांनी जो प्रश्न विचारला की संपर्क कुठे साधता येईल। आज आमचं कामगार आयुक्त कार्यालयामध्ये चित्रकला स्पर्धा 12 जून जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त आज कार्यालयामध्ये या संदर्भात कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। यामध्ये 14 वर्षापर्यंतच्या मुलांचा सहभाग हा एक ग्रुप आणि दुसरा ग्रुप 14 वर्षाच्या वरती असलेल्या वयोगटातील अशा लोकांचा आयोजित करून चित्रकला स्पर्धेचे आयोजन अगदी
उत्साहाने सर्वांनी साजरे केलेले आहे. आणि त्यानंतर मी प्रश्नावर वळती आहे. या ठिकाणी आपल्याला विचारणा केलेली आहे की संपर्क कुठे साधावा. तर संपर्क साधण्याकरिता लेबर डिपार्टमेंटचं मी एक हेल्पलाईन देते आहे. नंबर आहे 022-265-73733. परत रिपीट करते 022-265-73733. आणि यानंतर याशिवाय पण आपण संपर्क साधू शकता. चाइल्डलाईनचा हेल्पलाईन क्रमांक आहे 1098. आणि याशिवाय पोलिसांचा सुद्धा हेल्पलाईन आहे, आपण त्यांचीही मदत घेऊ शकतो 100 त्याचप्रमाणे रेल्वे सिक्युरिटीचं हेल्पलाईन आहे. ओके. आणि रेल्वे सिक्युरिटीचं हेल्पलाईन आहे 182. तर अशा क्रमांकावर आपण संपर्क साधून या पद्धतीची कुठलीही माहिती 14 वर्षापर्यंतच्या 14 वर्षाच्या आतील मुलं जिथे कुठे कामाला असतील त्या ठिकाणी आणि सर्वसामान्य नागरिक म्हणून आपली एक जबाबदारी आहे की अशा या क्रमांकांवरती संपर्क साधून आपण कळवू शकतो. आणि आता नवीन सुधारित बाल व किशोरवयीन कामगार प्रतिबंध व नियमन अधिनियम सुधारित अधिनियम 2016 अन्वये 14 वर्षापर्यंतची सर्व मुलं जिथे कुठे कामाला असतील सर्व उद्योग अथवा प्रक्रियांमध्ये त्या ठिकाणी त्यांना काम करण्यास कायद्याने प्रतिबंध केलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे 14 वर्षाच्या खालील जी काही मुलं असतील की ते कुठल्याही प्रकारचं काम करू शकत आहेत. आणि तुम्ही जसं म्हणालात की मोबदला जेव्हा घेतला जातो कामाचा तेव्हा आपण त्यांना बालकामगार असं म्हणतो. की सर तुम्हाला मी विचारते की नक्की आपण बालकामगार किंवा बालमजूर जे म्हणतो तर त्याच्यामध्ये काय काय मुद्दे येतात की कुठल्या मुद्द्यांवर आपण तसं सांगू शकतो? आमच्यासाठी क्रायमध्ये आम्ही विचार करतो की बालकामगार म्हणजे फक्त काम करतं तेच बालकामगार असं म्हणतं, पण मोबदल्यासाठी म्हणतोय. पण आम्ही क्रायमध्ये आम्ही विचार करतो की बालकामगार जेही मुलं कुठलाही काम करतात पैशांसाठी किंवा पैसे न मिळण्यासाठी, म्हणजे घरामध्ये काम करतात, शेतीमध्ये जे काही काम करतात जे मुलं आहेत त्या मुलांना पण सुद्धा आम्ही बालकामगारच म्हणतो. कारण त्याचा इम्पॅक्ट हे आहे की जर मुलं काम करत असेल तर ते शाळेचं बाहेर आहेत, मग ते शिकण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांना शाळा मिळत नाही. ओव्हरऑल डेव्हलपमेंट आपण म्हणतो, विकासाचा जे संदर्भ आपण म्हणतो की मुलांचा विकास हो, बोथ फिजिकल, भावनात्मक आणि मेंटल हा विकास म्हणतो आपण, बौद्धिक विकास म्हणतो, हा विकास होत नाही. मग आमच्यासाठी बालकामगार फक्त मोबदला म्हणजे काम करणं आणि पैसे घेणं त्याला बालमजूर आम्ही म्हणत नाही. आमच्यासाठी सर्व मुलं जे पैशासाठी काम करतात आणि घरात शेतीमध्ये किंवा दुकानामध्ये ज्या आपल्या म्हणजे ऍक्टमध्ये किंवा लॉ मध्ये म्हटलंय की आपल्या बिझनेस ज्या फॅमिली आहे त्यांचा बिझनेसमध्ये ते काम करू शकतात, पण आमच्यासाठी ते बालमजूरच आहे. म्हणजे थोडक्यात शाळा सोडून जी मुलं जे काही काम करतील मोबदला किंवा विना मोबदला त्यांना बालकामगार म्हणूनच संबोधतात. खरं तर बालकामगार किंवा बालमजुरी हा जो विषय आहे तो विस्तृत आहे आणि त्याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. मॅडम, मगाशी जसं सरांनी सांगितलं की बालकामगारची जी व्याख्या आहे ती त्यांच्या संस्थेप्रमाणे क्रायप्रमाणे त्यांनी सांगितली, तर शासन काय म्हणतं की नक्की बालकामगार म्हणजे कोण? बालकामगार कायद्यामध्ये सुधारित कायदा 2016चा त्यामध्ये बालकामगार हे 14 वर्षापर्यंत आणि 14च्या आतील हे बालकामगार आणि 14 ते 18 वर्षापर्यंत हे किशोरवयीन कामगार. तर अशी व्याख्या सुधारित कायद्यामध्ये देण्यात आलेली आहे. बरोबर. आणि दोन्ही हे आपण बालकामगार म्हणूनच संबोधतो. बाल आणि किशोरवयीन कामगार असं ते. बर. आपल्याला एक फोन येतोय. दीप्ती माने आपल्याशी बोलतायत कांदिवलीहून. नमस्कार. हॅलो. हा, माझे 3 प्रश्न आहेत. एक तर पहिला प्रश्न असा आहे की चाइल्ड लेबर जेव्हा असतो त्यावेळेला नॉट नेसेसरी की तो मालक एकटाच जबाबदार आहे, तर पालकही त्याला जबाबदार तितकेच असतात, पण पालकांवर कोणाचं लक्ष जात नाही. म्हणजे आई वडील कंपल्सरी त्याला काम करायला लावतात ते लक्षात येत नाही आणि मालकाला जो खरं पगार देत असतो त्याला जबाबदार धरलं जातं. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये बांगलादेशी नागरिक नाही आहेत, मुलं बांगलादेशी नाही आहेत ह्याची खात्री असते का आपल्याला? किती वेळा तरी परदेशी मुलं आहेत असं आढळून आलेलं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे रेल्वेमध्ये वगैरे लहान मुलं ही भिकाऱ्याची किंवा ह्याची विक्रेते वगैरे असतात
आणि म्हणजे त्यांच्या दयेपोटी विचारत नाहीये मी, लेडीजना त्यांचा त्रास होत असतो तर त्यावेळेला कुठलीही ऍक्शन घेतली जात नाही. चौथी गोष्ट म्हणजे चहाच्या वगैरे टपऱ्यांवरती सरसकट लहान मुलं काम करत असतात, पण मग म्हणजे बाजूला पोलीस स्टेशन असेल किंवा आणखीन काहीतरी न्यायालय असेल, म्हणजे हे प्रत्येक वेळेला कंप्लेंट केल्यानंतर त्याचा हे घेतला जातो का? आणि दुसरं म्हणजे ऍडव्हर्टाईज मध्ये वगैरे जी मुलं वापरली जातात ना, ते पण चाइल्ड लेबरच आहे, पण ते लक्षात घेत नाहीत कोणी. बरोबर आहे दीप्तीताई, तुमचे जे सगळे प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांना आपले तज्ज्ञ उत्तर देणार आहेत. तर मॅडम, सुरुवातीला तुम्ही काय सांगाल की त्यांनी असा प्रश्न विचारलाय की चाइल्ड लेबरमध्ये जेवढा तो मालक जबाबदार असतो तेवढेच पालकही जबाबदार असतात, तर पालकांवर आपण काही ऍक्शन घेतो का? आता या ठिकाणी कायद्याचं जर कायद्याची कक्षा आपण बघितली तर 14 वर्षापर्यंतचे सर्व उद्योग आणि प्रक्रियांमध्ये काम करणारा हा बालकामगार झाला आणि हा सर्वसामान्य नागरिक सुद्धा. आणि सुधारित कायद्यांमध्ये आता जी तरतूद झालेली आहे तर हा गुन्हा जो आहे हा दखलपात्र गुन्हा आहे, कॉग्निझेबल ऑफेन्स आहे, त्यामुळे पोलीस सुद्धा याची दखल घेतील. त्यामुळे आपण त्यांच्याशी सुद्धा संपर्क करू शकतो आणि त्याच वेळी तात्काळ कार्यवाही करण्यात येते कृषी मालकांविरुद्ध. सर, तुम्ही काय सांगाल? या प्रश्नाचं उत्तर म्हणजे एक आहे की कायदा आहे, पण त्यांचा प्रश्न होता की आई वडिलांना का म्हणजे काय लिगल ऍक्शन आहे का? माझं असं म्हणणं आहे की क्राईचं पण असं म्हणणं आहे की पॅरेंट्सवर लिगल ऍक्शन का घ्यावं, कारण हा आमचा स्टेटचं फेलियर आहे. जेव्हा आपण म्हणतोय की प्रत्येक फॅमिलीना, कुटुंबांना काम मिळायला पाहिजे, कामाचा जे तरतूद आहे त्याच्या संदर्भामध्ये आपल्या देशाने त्याच्यावर विचार करायला पाहिजे. जर आपण आपल्या मुलांना नाही पाठवत ना कामाला, म्हणजे कोणत्याच आई वडिलांना स्वतःहून मुलांना काम करणं पाठवणं हा म्हणजे हे आहेत ना की बाबा माझ्याकडे पैसे नाही, पण पैसे का नाही, माझ्याकडे रिसोर्सेस का नाही, म्हणजे माझ्याकडे उत्पन्न नाहीये, म्हणजे तुम्ही शेतात गावात बघितलं तर शेत नाहीये किंवा मजुरी नाहीये. तर या ज्या गोष्टी आहेत मला वाटतं त्याच्यावर जास्त सरकारने लक्ष द्यावं. आणि जेवढ्या मार्जिनलाइज कम्युनिटी आहे, जेव्हा आपण मार्जिनलाइज म्हणतो त्यांच्याकडे शेतच नाहीये, ते मायग्रेट होतं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघितलं की ऊसतोडीसाठी पूर्ण मराठवाड्याचा मराठवाडा जातात मुलांना घेऊन, परिवाराला घेऊन. मग हे का जातं? म्हणजे आपल्या भागामध्ये काम मिळत नाही. जर हे सर्व काम जर झालं असं म्हणजे एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज जे आपण म्हणतात ते जर प्रत्येक पालकांना मिळालं तर हा जे प्रश्न आहे बालकामगाराचा, मला वाटतं की ते कुठेतरी ऍड्रेस होईल. कुठल्याही कुटुंब, आई वडील आपल्या मुलांना कामावर पाठवणं हा एक मुद्दा होऊ शकत नाही. बरोबर, म्हणजे परिस्थितीमुळे काही पालकांना तसं करावं लागतं आणि त्यामुळे तुमचं असं म्हणणं आहे की पालकांवर ऍक्शन घेतली जात नाही तर मालकावर आपण ऍक्शन घेतली जाते. पण एक बाब आहे की सरकारने याच्यावर लक्ष द्यावं. रोजगार हमी योजना आहे महाराष्ट्रामध्ये किंवा 100 दिवस, पण ते 100 दिवस पूर्ण होत नाही. म्हणजे किती मिळतं आणि 4 महिने पावसाचं सोडून द्या, इरिगेशन, बाकीचं जे आहे त्याच्या संदर्भात पूर्ण 365 डेज जर आपण म्हणतो की 365 दिवस लोकांना जर काम मिळालं तर आणि मोबदला चांगलं मिळालं तर कुठलाही पालक आपल्या मुलांना कामासाठी तर पाठवणार नाही. बरोबर आहे, पण ह्या गोष्टी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. नक्कीच. खरं तर दीप्तीताईंचे अजून काही प्रश्न आहेत, त्यांची आपण उत्तरं घेणार आहोत. पण रवींद्र कुडाळकर यांचा आपल्याला फोन आलेला आहे पुण्याहून. नमस्कार, बोला. नमस्कार, मी रवींद्र कुडाळकर पुण्याहून बोलतोय. नमस्कार. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविकात बालमजूर प्रतिबंधक दिवस साजरा केला जातो असं म्हटलं गेलं. खरं तर आपण त्याचं पालन करतो. माझा प्रश्न असा आहे की दुर्दैवाने सुशिक्षित कुटुंबात देखील बालमजूर ठेवण्याचे प्रमाण वाढते आहे, ही खेदजनक बाब आहे. तर ही मानसिकता कशी बदलावी, त्याबद्दल काय केलं गेलं पाहिजे? धन्यवाद. मॅडम, त्यांचं असं म्हणणं आहे की सुशिक्षित कुटुंबात देखील बालमजुरीचं जे प्रमाण आहे ते वाढतंय, तर त्यासाठी आपण काय करू शकतो? सुशिक्षित कुटुंबात म्हणण्याचा उद्देश त्यांना सांगायचं होतं का की मोठ्या घरात सुद्धा बालकामगार कामाला लावली जातात? ते क्लिअर होत नाही आहे. बरोबर, कदाचित त्यांना असं म्हणायचं असेल की काही सुशिक्षित कुटुंबात कदाचित एम्प्लॉय केलं जाऊ शकतात. तसं असेल तर अशा वेळी जिथे कुठे आजूबाजूला शेजारी लोक जी असतात राहणारी, त्यांनी सुद्धा जरा
जागरूकता ठेवावी आणि अशा वेळी त्यांचा जरा कानावर घालायचं, त्यांना पण आपण सांगू शकतो, अवेअर करू शकतो. आणि त्याच्यानंतर देखील जर तिथे वारंवार आपण त्या मुलांना बघत असू एखाद्या घरामध्ये घरकाम करण्यासाठी किंवा इतरत्र काम करण्यासाठी, अशा वेळी मग आपण कन्सर्न पोलीस स्टेशनला देखील त्याचं तक्रार नोंदवू शकतो. बरोबर आहे. मॅडम, मगाशी दीप्तीताईंनी आपल्याला एक प्रश्न विचारला की जे बालकामगार आहेत तर त्यांच्यामध्ये बांगलादेशी जी मुलं आहेत तर त्यांचंही प्रमाण असतं का? तर त्या बाबतीत आपले काही वेगळे नियम आहेत का? बांगलादेशी जेही कुठली बाहेरची महाराष्ट्रामध्ये बरीचशी उत्तर प्रदेश, MP, राजस्थान अशा ठिकाणहून बरीचशी मुलं नेपाळहून मायग्रेट झालेली असतात. तर अशा वेळी अशा मुलांना आपण जापू मार्फत जवेनाईल एड पोलीस युनिट जे आहे त्या युनिट मार्फत त्या मुलांच्या मूळ गावी त्यांना पोहोचवलं जातं आणि त्यांच्या पालकांच्या ताब्यात त्यांना दिलं जातं. आणि अशा पद्धतीने आपण जिथे कुठे अशी मुलं मायग्रंट असलेली आढळली त्यांना सुद्धा त्या ठिकाणाहून मुक्त करत असतो. बरं. सर, आणखी एक प्रश्न मगाशी दीप्ती माने यांनी विचारला होता की ट्रेनमध्ये बऱ्याचदा लहान मुलं दिसतात, मग कदाचित ती काहीतरी विकत असतात किंवा बऱ्याचदा भीक मागत असताना आपल्याला दिसतात. त्यांचा असा प्रश्न होता की लेडीजना, विशेषतः लेडीज कंपार्टमेंटमध्ये बरीच मुलं असतात तर त्याचा त्रास होतो, तर त्या मुलांबद्दल काय आपण करू शकतो किंवा त्यांच्यावर काही आपण ॲक्शन घेतो का? या गोष्टी एकदम कॉमन आहे मुंबईमध्ये. आणि जर तुम्ही बाहेरचं म्हणजे महाराष्ट्राहून कुठे बाहेर स्टेटमध्ये जाताना सुद्धा ट्रेनमध्ये जे आउट स्टेशन ट्रेनमध्ये त्यामध्ये सुद्धा तुम्हाला दिसेल की मुलं ते विकतात, चेन विकतात किंवा गोष्टी. एक आहे की आपण किती जागृत आहोत, आपण किती बघतो की आपल्याला सर्वांना असं वाटतं की गरीब मुलं आहेत ते काम केलं तर चालेल. हा जो मुद्दा आहे मला वाटतं की ते कुठेतरी आपण स्वतः म्हणून हे बघायला पाहिजे की असं मुलं आढळलं तर ज्या चाइल्डलाईन सारखा जे आहे 1098 हा हेल्पलाईन आहे किंवा आता पोलीस स्टेशन आहे. कारण या आजपासून 17 तारखेपर्यंत क्राय आणि पोलीस कमिशनर म्हणून महाराष्ट्र पोलीस म्हणून आम्ही एक कॅम्पेन राबवतो पूर्ण 21 पोलीस स्टेशनमध्ये. तर यामध्ये अवेअरनेस कॅम्पेन जे आपण म्हणतो त्या संदर्भात आपण काम करतो. तर मला वाटतं की प्रत्येक व्यक्ती जे आहे जे असं आढळलं तर ते डायरेक्टली ते पोलीस स्टेशन किंवा ह्यांना फोन करणं हा गरजेचं आहे. पण नाहीतर काय होतं की आपल्याला असं वाटतं की नाही मुलं काम करता चालतं आपल्याला. बरोबर आहे. हे जे मुद्दा आहेत ना की आपल्या देशामध्ये खूप आहे, गरिबी खूप आहे, म्हणून मुलं काम केलेलं चालतं हा ज्या ॲटिट्यूड घेऊन चालतं आपण, तेव्हा ते हा प्रश्न होता. आणि दुसरा एक मुद्दा आहे की मोठ्या माणसांना हे करताना बघत नाही. कारण जेव्हा कोणी एम्प्लॉय करतो लहान मुलांना त्यांना पैसे जास्त देण्याचा काही गरज नाही. बरोबर. दुसरा आहे की त्यांचा व्हॉइस एवढा लो आहे की ते आवाज करू शकत नाही स्वतःचा, आणि ते आवाजही करू शकत नाही. तर जे काय मिळतं मग ते घेतं. मग 100 रुपये असेल तर 100 रुपये. मग ह्या ज्या गोष्टी आहेत आणि त्याच्यामुळे मुलांना काम करताना वेगवेगळे, जसं ट्रेनमध्ये जेव्हा ते विकतात ते इयरिंग्स आणि बाकीच्या गोष्टी, दे आर एक्सपोज टू वल्नरेबिलिटी. म्हणजे सेक्शुअल अब्यूज होतात, फिजिकल अब्यूज होतात, त्यांना मारतात किंवा हे सर्व गोष्टी होतात. मला वाटतं की जेव्हा जिथे जिथे चाइल्ड लेबरचा हा प्रश्न तुम्हाला दिसतोय, हा जबाबदार नागरिक म्हणून आम्हाला इमिडिएटली पोलीस स्टेशनला कळवलं पाहिजे. कारण पोलीस पण हा डायरेक्टली काम करतात, लेबर डिपार्टमेंट आहेतच तेही काम करतात, 109 चाइल्डलाईन पण आहे, क्राय पण काम करतात. क्रायला पण फोन केलं तर ऑनलाईनमध्ये आहे ते केलं तरी ते आम्ही चाइल्डलाईनला डायव्हर्ट करतो या सर्व कॉल्स आणि त्यांच्यावर आम्ही काम करतो. सो क्राय डायरेक्टली काम करत नाही, पण या ज्या ऑप्शन्स आहेत अनेक संस्था काम करतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही कंप्लेंट नोंदवू शकता. मगाशी जे मॅडमनी नंबर्स दिलेत त्यावर तुम्ही खरं तर संपर्क साधू शकता. आणि जसं सरांनी सांगितलं की लहान मुलांचा आवाज हा खूप लहान आहे आणि त्याला साथ खरं तर आपल्या सगळ्यांची हवी आहे. आपल्याला एक फोन येतोय मुंबईहून. रणविजय पाटील आपल्याशी बोलतायत. नमस्कार, बोला. हा, माझा आता 3 मुद्दे आहेत. पहिली गोष्ट, आता कॉल सेंटर मध्ये आपल्याला सर्रास असं दिसतं की लहान मुलं काम करत असतात. दुसरी गोष्ट, आता एक प्रश्न आलेला त्याच्यावरनं मला आठवलं की रेणू गावस्करांनी लोकसत्ताला एक पत्र लिहिलेलं. इम्रान नावाचा कुठला तरी बांगलादेशी मुलगा होता आणि तो आलेला आणि मग त्याच्यासाठी रिमांड होम मध्ये ठेवला आणि मग आपल्या सरकारने त्याच्यावर पैसा खर्च केला. तर हे तुम्हाला बरोबर वाटतं का? आणि दुसरी गोष्ट, तुम्ही आता म्हणालात सर की वडिलांकडे नोकरी नसते मग मुलाला कामाला लावतात.
तर जर मुलाला नोकरी मिळू शकते तर तिकडे वडील काम नाही का करू शकत? तो त्या उद्देशाने आई वडील दोषी नाहीत का? नक्कीच. आपल्या या सगळ्या प्रश्नांची आपण एक एक करून उत्तरं घेऊयात. मॅडम काय सांगाल? ते त्यांचं असं म्हणणं आहे की कॉल सेंटरमध्ये सर्रास मुलं काम करताना दिसतात. कॉल सेंटरमध्ये किंवा अशा कुठल्याही याहीपूर्वी आपण सांगितलेलं आहे आणि वेळोवेळी आपण अवेअरनेस कॅम्पेन सुद्धा घेतो आहे. याकरिता विविध जनजागृती आणि प्रसिद्धी माध्यमांद्वारे आपण अवेअरनेस करण्याचा जनतेमध्ये जास्तीत जास्त प्रयत्न करतो आहे शासनातर्फे. याकरिता बसेसच्या साईड बॅक पॅनल्सवर आपण होर्डिंग्स लावून, बस स्टेशन्सवरती होर्डिंग्स लावून आणि तसेच दैनिक वर्तमानपत्रामधून सुद्धा प्रसिद्धी देऊन की अशा पद्धतीने बालमजुरी करणे हे कायद्याने गुन्हा आहे आणि याकरिता आपण या ज्या काही यंत्रणा आहे, पोलीस विभाग, कामगार विभाग आणि चाइल्डलाईन ह्यांच्याकडे संपर्क साधून त्वरित अशा तक्रारींची नोंद करावी, जेणेकरून शासनाला त्या ठिकाणी लगेच जाऊन कार्यवाही करणे शक्य होईल. तर अशा पद्धतीचे कार्य प्रत्येक नागरिकांनी, सुजाण नागरिकांनी जर केली तर यावर नक्कीच आळा बसू शकेल. नक्कीच मॅडम. सर, तुम्हाला त्यांनी जो दुसरा प्रश्न विचारला तो विचारते की त्यांनी एक गोष्ट सांगितली, एक प्रसंग सांगितला की इम्रान नावाच्या मुलाला त्यांनी पुन्हा त्यांच्या देशात किंवा त्याचं पुनर्वसन करण्यात आलं आणि मुद्दा त्यांचा असा आहे की तो भारतीय नाही आहे आणि भारत सरकारने त्याच्यावर पैसा खर्च केला. तर ह्यावर आपल्याला काय सांगता येईल? नाही, आमच्यासाठी मुलं कुठल्याही देशाचं मुलं ते आपलं मुलं आहे. ठीक आहे, मुलांचं कुठे बाउंड्री लाईन नाही. ते इथे आला कामासाठी, ते का आला त्याचा बॅकग्राऊंड असेल, जे काय असेल ते एक मुद्दा आहे. पण जेव्हा रेस्क्यू करतो, रेस्क्यू प्रोसेसमध्ये असं आहे की पोलिसने जर रेस्क्यू केलं त्या मुलांना तर त्यांचा एक प्रोसेस आहे आपल्या देशामध्ये. ज्युनाईन जस्टिस ऍक्ट म्हणून एक ऍक्ट आहे. त्या ऍक्टच्या अनुसार कुठल्याही मुलांना रेस्क्यू केल्यानंतर ते CWC चाइल्ड वेलफेअर कमिटी जे आहे त्यांच्या समोर ते प्रेझेंट करायला लागतात. आणि ते प्रेझेंट केल्यानंतर ते मग ते काय करतात की प्रेझेंट केल्यानंतर त्या मुलांना कुठल्या होममध्ये ठेवायचं ते ठरवतात. तिथे मग तिथं काउन्सिलिंग होतं त्या मुलांचं आणि त्या काउन्सिलिंगमध्ये ते मुलं कुठून आलं, काय आलं, म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा किंवा आउट ऑफ बांगलादेशी जरी म्हटलं तर त्या प्रोसेस जेव्हा कम्प्लीट होतं त्यानंतर मग कळतं की हे मुलं कुठून आलेलं आहे. मग CWC जे आहे ते त्या देशाचा लेबर डिपार्टमेंट असेल का त्यांना मग कन्वे करतात की आमच्याकडे हे मुलं आलेलं आहे आणि आमचं या होममध्ये आहेत, आम्ही आमच्या बरोबर ठेवलेलं आहे, तुम्ही यांना घेऊन जावा. आता घेऊन जावा म्हणजे काय, इथे प्रक्रिया आहे. प्रोव्हिजन ऑफिसर्स असतात, ते प्रोव्हिजन ऑफिसर तर मुलांना घेऊन जायचं असतं आणि एका ठिकाणून तिकडचं देशाचं असेल तर मग ते घेऊन जातं. हा एक मोठा प्रक्रिया आहे त्यामध्ये. तर त्यामध्ये खर्च होणारच. पण मुलांसाठी खर्च होणार, कारण मान्य एक आहे की दुसऱ्या देशाचं मुलं का इथे येतं त्याचा दुसरा एक प्रश्न आहे, त्याचा वेगळा आर्ग्युमेंट आहे, त्याला बाजूला ठेवून देऊया. पण मुलं काम करू नये त्याच्यासाठी पूर्ण यंत्रणा काम करतात आणि त्या यंत्रणामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याला आपण बघायला लागतात आणि त्याला वेळ पण लागतं. पण जेव्हा मूल जर आपल्या देशामध्ये आहे तर आपल्याला ते आपलं कर्तव्य आहे देशाचं पण त्या मुलांना कुठल्याही बाधा होऊ नये. कारण आपण इंटरनॅशनली आपण म्हणतोय, ILO आपण जेव्हा म्हणतोय किंवा इंटरनॅशनल लेवलवर आपण चाइल्ड 14 to 18 असं म्हणतोय आणि ओव्हरऑल देशामधलं सर्व मुलं आपल्याच मुलं असं म्हणत असेल तर जे मुलं कुठूनही इथे आलं तरी ते आपल्या जबाबदारी बनतं, आपलं हे बघतं की आपण त्या मुलांबरोबर त्याप्रमाणे वागावं. बरोबर. आणि जिथे स्पेस मिळतो तेव्हा जेव्हा तिकडचं गव्हर्नमेंट म्हणतो की ठीक आहे आपल्या मुलांना पाठवून दे, आम्ही हा फोर्स पाठवतो इकडे, मग इकडचं दोन्ही मिळून ते करतात. इव्हन आपलं महाराष्ट्रामध्ये सुद्धा वेगळ्या डिस्ट्रिक्टच्या मुलांचं पण तसंच प्रोसेस. आणि मला वाटतं की हा कुठेतरी एक दृष्टिकोनातला देखील फरक असू शकेल की आपण आपलं मूल कुणाला म्हणायचं, म्हणजे फक्त आपल्या घरातल्या मुलाला म्हणायचं का आपल्या समाजातल्या मुलाला म्हणायचं का जगातली सगळी मुलं ही आपली आहेत. आपल्याला या संदर्भात आणखी एक फोन येतोय, धुळ्याहून संगीता आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो, बोला. नमस्कार. हा नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला, आपला प्रश्न विचारा. शिक्षिका आहे ग्रामीण भागामध्ये. बरं. तर शाळेमध्ये असं होतं, विद्यार्थी शेतीचे कामं लागले का शेतामध्ये जातात आणि त्याच्यामुळे मग त्यांच्या पालकांना जर आपण सांगितलं तर शेवटी गरिबी त्यांचा हा एक मोठा प्रश्न असतो. तर मग अशा वेळेस शिक्षिका म्हणून मी काय करायचं? बरं.
धन्यवाद ताई. खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारलाय की शिक्षिका म्हणून तुम्ही काय करू शकता. म्हणजे आपण मॅडम बऱ्याचदा असं विचारलं जातं की सरकार काय करतंय किंवा संस्था काय करतायत. तर हा जो त्यांचा प्रश्न आहे की ग्रामीण भागात त्या शिकवतात, तर शिक्षिका म्हणून त्या काय करू शकतात. प्रश्न फार छान आहे त्यांचा आणि खरोखरच त्यांना जी समस्या त्या स्वतः तर विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी तयार आहेत, तत्पर आहेत, परंतु त्या ठिकाणी शेतीची कामं मुलांना आलेली आहेत आणि त्यांच्या कुटुंबियांची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना तिकडे जाणं पण गरजेचं आहे असं वाटतं. परंतु अशा वेळी आता शिंदे मॅडमला फार एक महत्त्वाची जबाबदारी आहे. तर अशा वेळी त्यांनी या विद्यार्थ्यांना शिक्षणाकडे त्यांना डायव्हर्ट करायचा आहे आणि त्याकरिता वेगवेगळी यंत्रणांची सुद्धा त्यांना मदत घ्यावी लागेल. त्याकरिता तिथे ज्या काही क्षेत्रीय स्तरावर कार्यरत त्यांच्या ठिकाणी NGOs असतील त्यांची सुद्धा त्यांनी मदत घेतलेली जास्त उत्तम राहील. तर अशा वेळी त्यांनी त्यांच्या मदतीने देखील मुलांचा शिक्षणामध्ये सहभाग वाढवून आणि त्यांचा मुलांना शिक्षणामध्ये जास्तीत जास्त आवड निर्माण करून त्या हे कार्य चांगल्या पद्धतीने करू शकतील असं मला वाटतं. नक्कीच. म्हणजे फक्त कायद्याचा बडगा न दाखवता जर शिक्षण जर त्यांनी रोचक अधिक पद्धतीने चांग्या पद्धतीने रोचक केलं तर कदाचित मुलांचा कलही वाढेल. सर तुम्ही काय सांगाल. कारण टीचर हा एक व्यक्ती आहे की जे मुलांना शिक्षण देतं, पण या संदर्भामध्ये कारण ते गावामध्ये ते शाळा आहे आणि जे शिक्षकाचे तिथे काम करतात, एक गोष्ट हे करू शकतो की तिकडचं ग्रामपंचायतला सरपंचला भेटून असं त्यांचं बरोबर प्रश्न काय, म्हणजे मुलांचा प्रश्न काय हे त्यांचं बरोबर बसून त्याच्यावर तोडगा काढू शकतो. बरोबर. दुसरं एक आहे की मुलं जेव्हा शेतात कामाला जातात तिथे लेबरचा एक प्रॉब्लेम असतो. मग पैसे नाही तर मी कोणाला काय पैसे देऊ, किती लेबर देऊ. मग तिथे एक कॉन्सेप्ट आपण काय काढू शकतो का की कलेक्टिव्ह फार्मिंग सारखं, की जर पंचायतने ठरवलं की आपल्या सर्व ज्या लोक आहेत त्यांच्या शेतामध्ये सर्वजण काम करून, कधी आधी व्हायचं पण आता होत नाही. तर कलेक्टिव्ह फार्मिंग जे म्हणतं एकत्र येऊन एका कुटुंबाकडे जाऊन शेतात काम करायचं, मग तिथे संपलं की दुसऱ्याकडे जायचं. याप्रमाणे काय होणार, एकमेकांबरोबर काम एका शेतामध्ये वाटून घेता येईल आणि त्या प्रोसेसमध्ये हे मुलं सुद्धा मुलांना त्या प्रोसेसमध्ये न टाकता ते मुलं शाळेत जाऊ शकतं. हा काय प्रॅक्टिकल गोष्ट आहे जे आम्ही क्राय हे करून बघितलेलं आहे आणि त्याचा पण यश पण मिळालेलं आम्हाला. आणि हे जे प्रोसेस जर केलं मला वाटतं की आणि पंचायतला एकत्र केलं, कारण यंत्रणा खूप आहे पण गाव लेवलचं यंत्रणा पंचायत आहे आणि पंचायतला हा रेस्पॉन्सिबिलिटी दिलेला आहे की एकही मुलं गावातला काम करू नये म्हणून, मतलब कुठेही शेतात. पण ज्या आता जे ऍक्ट आहे 2016चा ज्या काही रूल्स आलेले आहेत त्यामध्ये म्हणते की तुम्ही फॅमिलीचं यामध्ये तुम्ही काम करू शकता 3 तास. आता 3 तास म्हटलं तर 3 तास काम 3 तास कोण मॉनिटर करणार. बरोबर आहे. मॉनिटर कोण करणार. मग त्याच्याऐवजी तुम्ही सांगा की कुठलाही मुलं काम कुठल्याही यामध्ये काम करू शकणार नाही. म्हणजे असं काहीतरी ते कायदा असला पाहिजे. म्हणजे नक्कीच म्हणजे गाव पातळीवर देखील आपण मदत घेऊ शकतो. सगळे जे शेतकरी आहेत ते एकत्र येऊन काहीतरी करू शकतात. शिवाय शिक्षणामध्ये काही नवीन तुम्ही मुलांसाठी देऊ शकता. खरं तर मुलांसाठी काम करणं हा जो प्रश्न आहे हा खूप मोठा आहे आणि अनेक पातळ्यांवर आपण आपल्या परीने नक्कीच खारीचा वाटा उचलू शकतो. मॅम मगाशी बरेच मुद्दे आपल्याला खरं तर काही प्रश्न पण आले, तर त्यात एक प्रश्न असा होता की चहाच्या स्टॉल्सवर वगैरे आपण बघतो की सर्रास मुलं काम करताना दिसतात. चहाच्या स्टॉलवर असू दे किंवा हॉटेल्समध्ये काम करताना दिसतात, अगदी छोटी मुलं असतात. तर त्यासाठी आपण काय करू शकतो एक नागरिक म्हणून. एक नागरिक म्हणून अशा ठिकाणी जर आपण कुठे बघतो आहे आणि ती मुलं लहान आहेत, काम करताना दिसतात आहे आणि दिवसभर किंवा 8 ते 10 तास दिवसामधून ते काम करतात आहे, अशा वेळी आपण जवळच्या संबंधित पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवू शकतो. चाइल्ड हेल्पलाईन 1098ला पण कळवू शकतो आणि किंवा त्या ठिकाणी कार्यरत NGO असेल त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण अशा मुलांना त्या ठिकाणं मुक्त करू शकतो. नक्कीच. आपल्याला एक फोन येतोय. उमा महाजन आपल्याशी बोलतात तासगावहून. नमस्कार, बोला. कार्यक्रम खूपच छान आहे. माझा प्रश्न आहे की सिरियल, नाटक, सिनेमामध्ये जे रोल करतात चिमुकल्यांना बाल कामगार म्हणायचं का? कारण ते सुद्धा बाल लीला, ते लहान मुलांना बागडायत वगैरे सोडून की मुक्तात असे आणि 10-10, 12-12 तास त्या सिरियलमध्ये सिनेमामध्ये काम करतात. आणखीन म्हणजे ते जे रियालिटी शो असतात स्पर्धेत वगैरे एलिमिनेट असताना मुलांना तरी बघवत नाही. इतका त्यांना मानसिक त्रास होतो. एक झालं 10 मुलांच्यात एकच नंबर येतो. त्या मुलांना अक्षरशः डोळ्यात पाणी थांबत नाही. हे सुद्धा कुठतरी अन्याय होतो का असं मला वाटतं. तुमचं काय मत आहे.
नक्कीच आपण आपल्या तज्ज्ञांना विचारूया. मॅम, त्यांनी असं म्हटलं की मघाशी पण आपल्याला एक फोन आला होता, त्यांनी विचारलं की ॲडव्हर्टाईजमध्ये मुलं काम करतात किंवा सिरियल्समध्ये, फिल्म्समध्ये ही जी मुलं काम करतात तर त्यांना शूटिंगसाठी खूप मोठा काळ खरं तर दिवसातला द्यावा लागतो, तर त्यासाठी मग त्यांना आपण बालकामगार म्हणायचं की नाही? आता या ठिकाणी नवीन सुधारित कायद्यामध्ये असलेल्या तरतुदींच्या अनुषंगाने आपण जरा विचार करूया. आता अशी मुलं आपण बऱ्याच ठिकाणी चित्रपट आणि सिरियल्समध्ये बघतोय आहे की छोटी मुलं ऍक्टिंग करतात आहे, आणि हा जो प्रकार आहे ऍक्टिंगचा तो एक त्यांना आवड आणि एक छंद म्हणून तो ठीक आहे, आपण तोपर्यंत जर बघूयात किंवा त्यांच्या टॅलेंटला चालना मिळण्याच्या उद्देशाने एक ठीक आहे. परंतु ज्या ठिकाणी अशा प्रकारचे जे काही घटना घडत असतील त्या ठिकाणी त्यांनी जवळच्या पोलीस स्टेशनशी पण संपर्क साधू शकतो किंवा कामगार विभागाशी पण संपर्क साधता येईल, जेणेकरून मुलांना एक आवड छंद म्हणून तोपर्यंत ते करतात आहे ठीक आहे. परंतु जर बळजबरीने त्यांच्याकडून करून घेतलं जात आहे, त्यांना इतका शारीरिक मानसिक त्रास होतो आहे, तर अशा वेळी ते नक्कीच काहीतरी त्यामध्ये आपण कार्यवाही करणं अत्यंत आवश्यक आहे. बरोबर. म्हणजे जे काही एक कला म्हणून जोपासली जाते जोपर्यंत मुलांकडून, त्यामध्ये मुलांची इच्छा पण मला वाटतं खूप महत्त्वाची असते, पण जर त्याच्या विरुद्ध, इच्छेविरुद्ध जर जात असेल तर आपण नक्कीच त्यांच्यावर काहीतरी कारवाई करू शकतो. सर, तुमचं काय म्हणणं आहे की यांना बालकामगार म्हणावं की काय करता येईल? आमच्यासाठी सर्व मुलं जे जसं म्हटलं आधी पण, जे मुलं पैशासाठी किंवा बिन पैशासाठी काम करतात ते सर्व बालमजूर आहेत. हे जे प्रश्न आहे की जे ऍक्ट, जे नवीन यामध्ये 2017 जे आता रूल्स पण आले, त्यामध्ये ते म्हणतात की असं जे मुलं काम करतात किंवा ते त्यांना फिल्ममध्ये काम करतात, यामध्ये सकाळी 7 ते 8 ते संध्याकाळी 7 पर्यंत कुठल्याही प्रकारचं काम करू नये. अच्छा, ठीक आहे. आणि त्यामध्ये सुद्धा असं आहे की ते 5 तास जर करत असेल तर त्यामधून 3 तासच करायला पाहिजे, बाकी त्यांना आराम मिळायला पाहिजे, या सर्व ज्या गोष्टी आहे. पण हा ठरवणार कोण? कारण ऍक्टमध्ये किंवा रूलमध्ये कुठलाही यामध्ये ज्या प्रोडक्शन होम्स आहेत त्यांच्यासाठी कुठलाही कायदा नाहीये. अच्छा. चाइल्ड प्रोटेक्शन पॉलिसी बनवायला पाहिजे तेही त्यांचं मेन्शन नाहीये. जर तुमच्याकडे चाइल्ड प्रोटेक्शन पॉलिसी असेल तर तुम्ही ते बनवू शकता की किती. कारण मी पण कधी कधी जे सिरियल्स बघतात किंवा जे आता ज्या सारेगामा ज्या पूर्ण मुलांचं जे सिरियल आहे ते गाणे वगैरे जे गात आहेत, पण त्यांच्याकडून रियाज किती वेळ करत, त्यांचं शाळेचं काय, त्याचा प्रश्न कोणीच म्हणत नाही. आई वडिलांना पण तिथे दाखवतात, आई पण खुश होतात, पण नक्की त्या मुलांवरचा ज्या फिजिकल, मेंटल, सोशल डेव्हलपमेंट होण्याचा ज्या प्रश्न आहे ते कुठेतरी आपण या कलेच्या संदर्भात म्हणतो की कला असलं पाहिजे, ते त्यांनी जपायला पाहिजे, ते करायला पाहिजे, त्यांना ते वाव द्यायला पाहिजे. पण टीव्हीमध्ये किंवा सिरियल्समध्ये जे मुलं काम करतात त्यांच्याकडून मध्ये मला माहिती आहे की एक टेक घेण्यासाठी, एक शूट घेण्यासाठी कमीत कमी 100 शॉट्स घेतात. म्हणजे 100 शॉट म्हणजे किती वेळ गेला त्यामध्ये. मग त्या मुलांचं मानसिक यामध्ये पण इम्पॅक्ट होतच आहे. पण तुम्ही जेव्हा गाणे प्रॅक्टिस करायला घेतात किंवा इतर शूटमध्ये, त्या मुलांचा ऍक्च्युली स्ट्रेन माइंड ब्रेनवर स्ट्रेन देतात की त्यांना पाठांतर करावं. मग ह्या ज्या गोष्टी जर कला म्हणून ठीक आहे, 1 तासाचा प्रोग्राम झाला, या गोष्टी गेलं तर दॅट्स ओके, म्हणजे तुम्ही थिएटरमध्ये गेलं, या गोष्टी करतात. पण जेव्हा या व्यवसाय म्हणून हे होतात किंवा टॅलेंट हंट म्हणून एक कार्यक्रम चाललेला असतात आणि ह्या ज्या गोष्टी, मला वाटतं की ह्या कुठेतरी रूल्स आणि ऍक्टमध्ये अजून स्ट्रिंजंट हे व्हायला पाहिजे की किती वेळ हा मुलं तिथे जाऊ शकतं. आणि कुठलाही मॉनिटरिंग सिस्टम सध्या तर नाही आहे. बरोबर आहे. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की कला ही कला आहे आणि ती लहान मुलांनी जोपासायला पाहिजे, पण त्याचं जेव्हा व्यावसायीकरण होतं तेव्हा तिथे कुठेतरी मला वाटतं एक प्रश्न निर्माण होतो आणि ह्या प्रश्नाबाबतीत आणखी जे कायदे आहेत ते सखोल झाले पाहिजेत असं सरांचं म्हणणं आहे. खरं तर लहान मुलांविषयी, त्यांच्या कायद्यांविषयी आणि आपण काय करू शकतो याविषयी आणखी जाणून घेणार आहोत. अशोक गिरी यांचा आपल्याला फोन येतोय यवतमाळहून. नमस्कार, बोला. हा सर, मला प्रश्न असा विचारायचा होता. हॅलो, बोला मॅडम, मला प्रश्न असा विचारायचा होता की बोला ना. हा, तर बाल कामगाराच्या बाबतीमध्ये आपण पाहतो की परिस्थितीमुळे त्यांना काम करावं लागतं. हो, तर त्या बाबतीमध्ये आपली यंत्रणा काय काम करते? नक्कीच, धन्यवाद. मला वाटतं की मगासपासून आपण
ह्या प्रश्नावर बरीच चर्चा केलेली आहे की आपण काय करू शकतो. तर पुन्हा एकदा तुम्ही जर हेल्पलाईन नंबर सांगितलात तर मला वाटतं तो सगळ्या दर्शकांसाठी खूप उपयोगी ठरेल. 1098 हा एक हेल्पलाईन नंबर आहे. त्याशिवाय 1098 चाइल्डलाईन हेल्पलाईन नंबर. त्याशिवाय कामगार विभागाचा आहे 265-73733 265-73733. याशिवाय पोलिसांशी देखील मला वाटतं की पोलिसांशी सुद्धा संपर्क 100 वर साधू शकतात. सर, मगाशी एक मुद्दा असा उपस्थित राहिलेला जो ह्यांनी पण उपस्थित केलेला आहे की परिस्थितीमुळे काही मुलांना काम करावं लागतं. तर मगाशी आपल्याला एक फोन आला होता की जर परिस्थितीमुळे मुलांना काम करायला लागतंय तर मग ते पालकांनी तेच काम का करू नये? प्रश्न खूप चांगला आहे की पालकांनी का काम करू नये. मला असं वाटतं की जे कोणी मुलांना कामासाठी घेतात त्यामध्ये त्यांचा फायदा ते बघतात. कारण एक की प्रौढांना जर कामाला ठेवलं तर त्यांचा वेज जे आहे म्हणजे पूर्ण द्यायला लागतं मुलं आणि त्यांचा वेळेचा सर्व. मुलांचं कसं आहे की मुलांना व्हॉइस नाही, जसं म्हटलं की ते प्रतिकार करू शकत नाही कुठल्याही मुद्द्यांवर. तर त्यांना ते कामाला ठेवलं तर त्यांना किती पैसे द्यायचे आहे हे मुलं ठरवू शकत नाही. मग ते म्हणणार की ठीक आहे, जिथे प्रौढांना जर 500 रुपये द्यायचं असेल यांना 100 रुपये देणार. मग फायदा कोणाचा झाला? जे एम्प्लॉयर आहे त्यांचा फायदा झाला. बरोबर. दुसरा की मुलं जेव्हा काम करतात ते व्यवस्थित काम करतात, म्हणजे जास्त हे इकडे तिकडे काही जात नाही. प्रौढांना जर काम करायला लावलं किंवा ते कुठे बाहेर जाणार, मग ते टाइम वेस्ट होतात. मग मुलांना एक ठिकाणी बसवलं की ते त्याच काम करत बसतात. पण या सर्व जर बघितलं तर एम्प्लॉयर जे आहे ते कामाला लावतात त्यांचा फायदा ते बघतात. म्हणून ते प्रेफरन्स जे सांगतात की प्रौढांना न ठेवता, आईवडिलांना न ठेवता त्यांचा मुलांना ठेवता. कारण त्यांचा पैसा एक तर वेळेचं किती तास ते काम करून घेता येतं त्यांच्याकडून, रेस्ट म्हणजे आराम करण्याचा वेळ काय किती द्यायचा ते त्याचं काही मुलांचं व्हॉइस नसतात, पैसे कमी द्यायचं. या सर्व गोष्टींमध्ये मी जर एम्प्लॉयर असेल तर मी ते फायदा बघणार. म्हणून मी मुलांनाच ठेवणार, प्रौढांना ठेवणार नाही. तर माझ्या पैशांचं बचत होतं आणि माझं कामही जास्त मिळू शकतं. आणि काही कामं असतात की प्रौढांनी करू शकतो, पण तसं म्हणतात की त्याचा बँगल्यामध्ये किंवा पॉलिनेशनच्या संदर्भामध्ये, बीटी कॉटनचं या संदर्भामध्ये ते म्हणतात की नाही मुलांचा हात सॉफ्ट असतात म्हणून ते चांगलं आहे ते करण्यासाठी ऍक्टिव्हिटी. पण ह्या सर्व ज्या गोष्टी प्रौढांना, म्हणून हे जे सर्व जे करून घेतलेलं आहे एम्प्लॉयरच्या फायद्यासाठी, म्हणून मुलांना ठेवतात आणि आई वडिलांना किंवा प्रौढांना ते एम्प्लॉयमेंटमध्ये घेत नाही. मग त्यांचा फायदा ते आधी बघतात. म्हणून आपल्याला हे ॲज अ व्यक्ती म्हणून किंवा समाजाचा एक समजदार व्यक्ती म्हणून आपल्याला एक ठरवलं पाहिजे की या ज्या गोष्टी होत असेल तर आपण नो म्हणायचं. आपण मुलांचं बालकामगार थांबवण्यासाठी आपल्याला वाटतं की आपण सर्वांना, म्हणजे हा एक सामाजिक मुद्दा आहे आणि संपूर्ण समाजाने यासाठी कार्यरत असणं आवश्यक आहे. आजचा आपला कार्यक्रम जो होता तो बाल मजूर विरोधी दिनानिमित्त होता. कसा वाटला आमचा कार्यक्रम हे जरूर आम्हाला कळवा. त्यासाठी फेसबुक आणि जीमेलचं जे माध्यम आहे त्या माध्यमातून तुम्ही आम्हाला कळवू शकता की आमचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला. फेसबुकसाठी www.facebook.com/sakhisayadri.dd sakhisayadri@gmail.com यावर तुम्ही मेल करू शकता. त्याचप्रमाणे आमचे हे जे कार्यक्रम आहेत, जर तुम्ही हा कार्यक्रम पाहायचा राहिला असेल तर हाच कार्यक्रम तुम्ही www.youtube.com/sakhisayadri या लिंकवर जर गेलात तर तुम्ही आमचे सगळे कार्यक्रम या लिंकवरून बघू शकता. जरूर कळवा तुमच्या प्रतिक्रिया, तुमचे जे अभिप्राय आहेत ते जरूर आम्हाला कळवा. मॅडम, अगदी जाता जाता काय सांगाल, अगदी अर्ध्या मिनिटात, कारण आपली वेळ संपत आलेली आहे. जाता जाता मी एवढंच बोलू इच्छिते की आजचा या 12 जूनच्या दिनानिमित्त, आंतरराष्ट्रीय बालकामगार मजुरी विरोधी दिनानिमित्त मी एवढंच सांगेन की लहान मुलं ही उद्याचं देशाचं भविष्य आहेत. त्याकरिता चाइल्ड इज दी फादर ऑफ द नेशन हे जे बोललं जातं, तर हे प्रत्यक्षात उतरवण्याचं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे आणि ते प्रत्येकाने ते बजावावं एवढंच मी
सांगेन. नक्कीच. खूप खूप धन्यवाद तुमच्या दोघांचेही इथे आल्याबद्दल आणि मार्गदर्शन केल्याबद्दल. मुलं ही देवाघरची फुलं आपण म्हणतो आणि या फुलांना फुलवण्याची जबाबदारी ही आपल्या सगळ्यांवर आहे. सखी सह्याद्रीमध्ये आज इथेच थांबतोय. नमस्कार.